नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आपल्या BA भाग 3च्या 6व्या सत्रासाठी अभ्यासपत्रिका जी आपली 14 आहे, मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, त्या संदर्भात चर्चा करत होतो. यामध्ये आपण या अभ्यासपत्रिकेचा अभ्यासक्रम बघितला आपण, आणि जो पहिला घटक आहे साधारण इसवी सन 1500 ते 1600 या कालखंडातील मराठी साहित्य, यात आपण संत एकनाथ जे आहेत वारकरी संप्रदायातले, त्यांच्या विषयीची आणि त्यांच्या साहित्याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. तर त्या संदर्भात आपण संत एकनाथ कोण होते याविषयीची माहिती यापूर्वी आपण बघितलेली आहे. तर आता आपला जो अभ्यासाचा विषय आहे तो एकनाथांची साहित्य संपदा, म्हणजे ग्रंथरचना किंवा एकनाथांचं एकूणच वाङ्मयीन कार्य. आपण संत एकनाथांच्याबद्दल माहिती घेत असताना पाहिले की वारकरी संप्रदायातले संत असले तरी ज्या वारकरी संप्रदायात पायाभरणी केली ते ज्ञानेश्वर म्हणजे 12व्या शतकापासून येतात. तर 12वं शतक ते 15वं शतक असा जर विचार केला तर दोघांच्या मध्ये जवळजवळ म्हणजे ज्ञानेश्वर आणि एकनाथांच्या मध्ये 300 वर्षाचा अंतर आहे. तरी सुद्धा जे त्यांचं साहित्य आहे त्याचं एक वैशिष्ट्य आहे की जी भूमिका ज्ञानेश्वरांनी घेतली होती की जी ग्रंथ रचना केली ती त्यांनी तत्कालीन लोकभाषेत केली, प्राकृतमध्ये केली. तीच रचना एकनाथ सुद्धा प्राकृतमध्ये आपली रचना करताना दिसत आहेत. तर हा एक महत्त्वाचा दुवा आपल्याला सांधून संत एकनाथांचे जे ग्रंथ आहेत त्याविषयी माहिती घ्यायची. आपण पाहत होतो की एकनाथ महाराजांनी जी ग्रंथ संपदा आहे त्याच्यावरती नजर टाकली तर ते स्वतःच त्यांनी काही ठिकाणी म्हटले की आपण जो एखादा ग्रंथ लिहितो तो कुणासाठी असेल. तर एकीकडं बहुजन समाज आहे, तसेच दुसरीकडं पंडित विद्वान लोक आहेत, आणि अशा सगळ्यांसाठी त्यांनी आपली ग्रंथरचना केलेली आहे. प्रसंगी आपल्या रचनेतनं त्यांनी ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत त्या परंपरांना देखील म्हणजे त्या परंपरांच्या जोखडातनं समाजाला मुक्त करण्यासाठी लोकशिक्षकाची भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. तर ह्या ज्या भूमिका आहेत त्यांच्या प्रबोधन, उद्बोधन आणि त्याचबरोबर जो या ढोंगी अंधश्रद्धा पसरवणाऱ्या लोकांच्या बद्दलचा तिरस्कार, या सगळ्या गोष्टी त्यांच्या लेखनातून आपल्याला पाहायला मिळतात. आणि लोकांचा उद्धार करणं, बहुजन समाजाचा उद्धारासाठी ते त्यांनी जे काम केलं तेही आपल्याला लक्षात येतं. तर ही साहित्य म्हणजे संत साहित्याची सामाजिक फलश्रुती असा एक विषय येतो. त्यावेळेला संतांचं हे जे योगदान आहे ते आपल्याला नाकारून चालत नाही, आणि म्हणून संत एकनाथांच्या साहित्यावरती आपण आता चर्चा करूया. तर एकनाथ महाराजांनी जे त्यांचे ग्रंथ आहेत त्यामध्ये चतुश्लोकी भागवत किंवा एकनाथी भागवत हे जे ग्रंथ आहेत हे त्यांनी जे त्या काळातले पंडित विद्वान आहेत त्यांच्यासाठी लिहिलेले आहेत. रुक्मिणी स्वयंवरासारखा ग्रंथ त्यांनी म्हणजे सामान्य मध्यमवर्गीय लोकांसाठी लिहिला होता. भावार्थ रामायण हाही मध्यमवर्गीयांसाठी त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. त्याचबरोबर गवळणी, भारुड, अभंग, पद अशी खूप अशी रचना, जवळजवळ त्यांची कविता म्हणजे हे जे काव्य पंक्तींची संख्या बघितली तर 5,00,000 एवढी भरते. आणि त्याचबरोबर त्यांनी केलेलं एक महत्त्वाचं कार्य म्हणजे संत ज्ञानेश्वरांची जी आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, अर्थात ती भावार्थ दीपिका,
त्या ज्ञानेश्वरीची पाठ शुद्ध प्रत पहिली जी केली संशोधनात्मक अशी, ते कार्य संत एकनाथांनी केलेलं आहे. तर त्यांचा जो पहिला ग्रंथ आहे तो पहिला ग्रंथ म्हणजे चतुश्लोकी भागवत, यावरती आज आपण चर्चा करू. तर समाजातल्या सर्व स्तरातील लोकांसाठी लिखाण करणं ही एकनाथांची भूमिका होती आणि त्या भूमिकेतनंच त्यांनी ग्रंथ लिहिले. पण जसे समाजातले हे सामान्य लोक आहेत तसंच मध्यमवर्गीय आहेत, पंडित विद्वान आहेत. तर चतुश्लोकी हा ग्रंथ जो आहे तो चतुश्लोकी भागवत हा पंडितांसाठी, विशेषतः पंडित विद्वान जे समाजातले लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी लिहिलेला आहे. हा ग्रंथ त्यांचे जे गुरु आहेत जनार्दन स्वामी त्यांच्या आज्ञेनं लिहिलेला आहे. म्हणजे ज्या वेळेला ते तीर्थयात्रा करत होते त्या गुरूंच्या बरोबर, त्यावेळेला पंचवटीला आल्यानंतर तिथे जनार्दन स्वामींच्या आज्ञेनं त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. हा पहिलाच ग्रंथ भागवताचा जो दुसरा स्कंद आहे त्यातल्या म्हणजे स्कंद आहेत भाग, त्या भागवतातल्या दुसऱ्या स्कंदाच्या 9व्या अध्यायातला ज्या 32 ते 35 श्लोक आहेत त्याच्यावरती हे भाष्य केलंय. हे भाष्य जवळजवळ 1036 ओव्यांचं आहे. तर यात त्यांनी अनुताप, विवेक, वैराग्य आणि आत्मज्ञान ही जी पारमार्थिक अशी उतरंड आहे त्याची गुंफण त्यात केलेली आहे. भागवत धर्माचं तत्वज्ञान आणि आचार धर्म या ग्रंथात ते सांगताना आपल्याला दिसतात. इथे सृष्टीची निर्मिती कशी झाली या संदर्भानं ते चर्चा करतात. सृष्टीची निर्मितीपूर्वी ब्रह्मदेवाने केलेल्या तपश्चर्येवरती आदिनारायण प्रसन्न झाले. त्यांनी जे ज्ञान सांगितलं ते या मूळ जे श्लोक आहेत त्यात आहे आणि त्याचाच विस्तार त्यांनी केलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्वाभूती भगवत भाव हीच जी भक्ती करताना जी भूमिका असते ती जी भागवत धर्माने दिली तिचाही उल्लेख ते करतात. म्हणजे एक प्रकारे भगवत भक्तीचा संदेश नाथ पोहोचवताना दिसतात. त्याचबरोबर सर्वाभूती भगवत भव या नाव मुख्य भक्ती पाहो असं ते म्हणताना दिसतात. हा त्यांचा पहिलाच ग्रंथ आहे त्यामुळं कुठेतरी न्यूनता राहते, कमी जास्त होतं. तर याविषयी ते म्हणतात माझे हे बोल वाकुडे तिकडे आरशा आहेत, पण त्यांना केवळ संतांच्या कृपेमुळेच ब्रह्मज्ञानाची सखोलता आणि प्रेमाची नित्य नवी ओल प्राप्त झाली असं ते म्हणतात. ग्रंथाच्या शेवटी आपल्या गुरुला ते महत्त्व देतात आणि म्हणतात जे बोलविले जनार्दने तेची ग्रंथ कथने कथिले म्या. असे श्रेय जे ग्रंथाचं आहे ते सगळं एकनाथ आपले गुरु श्री जनार्दन स्वामी यांच्या चरणी अर्पण करताना दिसतात. म्हणजे आपण जे काही ग्रंथरचना केली पहिलीच ग्रंथरचना आहे, पण यामध्ये कुठेही अभिमान नाही किंवा अभिनिवेश नाही. जे काही ग्रंथलेखन झालं तेचा बोलविता धनी कोण? जनार्दने. जे बोलविले जनार्दने तेची ग्रंथ कथिने कथिले म्या. इतका प्रांजळपणा एकनाथ आपला इथे प्रकट करताना दिसतात. त्याचबरोबर हा ग्रंथाचं विशेष म्हणजे स्वभाषेत, म्हणजे आत्ता मराठी जे आपण त्यात तत्कालीन प्राकृत मराठी म्हणू तर त्या भाषेमध्ये तो लिहिलेला आहे आणि या आपल्याच भाषेतनं लोकभाषेतनं त्यांनी हे भागवत धर्माचं जे
तत्वज्ञान आहे ते लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. हा टीका ग्रंथ असला तरी एकनाथांचं स्वतंत्र विवेचन आहे. मराठी भाषेबद्दल ते म्हणतात की श्री भागवत आणि भाषे मराठी हे बोलणे नवल वाटे, पूर्वी नाही ऐकले कोठे, अभिनव मोठे धिटावा केला. ही म्हणजे भाषाभिमान जो आहे तो इथे त्यांचा प्रकट होताना दिसतो. तर हे भाषाभिमान व्यक्त करताना थोडासा जे संस्कृतनिष्ठ पंडित आहेत त्यांचा ते उपवास करतात की काय असंही आपल्या लक्षात येतं. तर असा हा मूळ फक्त 4 श्लोक आहेत, पण त्याच्यावरती 1036 ओव्यांचा हा टीका ग्रंथ त्यांनी लिहिला. यात ईश्वर भक्ती आहे, गुरुभक्ती आहे आणि तेही आपल्याला महत्त्वाचं आहे. जनार्दन स्वामींचा सहवास, त्यामुळे गुरुभक्ती येते आणि ईश्वर भक्ती. नाथांनी भक्तीचा आणि भागवत धर्माचा जो प्रचार केला आहे त्याचा जो त्या पाया म्हणू आपण किंवा जे मूळ सूत्र जिथं धरलं ते चतुश्लोकी भागवत या ग्रंथापासून धरलेलं आपल्याला दिसतं. तर त्याच्यात आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल की ज्ञानेश्वरांनी पण जे भागवतावरती जर बघितलं तर ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीची सुद्धा छाप पडलेली दिसते. तर एकीकडं विनम्रता आहे, गुरुबद्दलचा आदर आहे, भक्ती आहे आणि त्याचबरोबर स्वभाषाभिमान अशी या ग्रंथाची वैशिष्ट्ये आपल्याला दिसतात. तर हा एक महत्त्वाचा ग्रंथ. त्यानंतर त्यांचा जो ग्रंथ आहे दुसरा तो म्हणजे एकनाथी भागवत. चतुश्लोकी भागवताच्या रचनेवरती जनार्दन स्वामी प्रसन्न झाले आणि त्यांनी आता एकादश स्कंदावरती भाष्य लिहिण्याची त्यांना आज्ञा केली आणि हा ग्रंथ पुढे म्हणजे इसवी सन 1570 ते 1573 असं 3 वर्ष अखंड लेखन त्याचं सुरू होतं आणि त्याचा प्रारंभ झाला तो पैठणला इसवी सन 1570 मध्ये आणि पूर्ण लेखन झालं ते काशी क्षेत्री, काशी येतं तिथं ते इसवी सन 1573 मध्ये. भागवताच्या एकादश स्कंदात 31 अध्याय आहेत आणि त्यामध्ये जवळजवळ 1467 श्लोक आहेत आणि नाथांनी त्यावरती 18,800 ओव्यांचं भाष्य इथं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर हे हा एक महत्त्वाचा ग्रंथ वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी इतकाच एकनाथी भागवत हा ग्रंथ महत्त्वाचा मानला जातो. भागवत धर्माची जी महती आहे ती या ग्रंथामध्ये विशद केलेली पाहायला मिळते. देव आणि भक्त संबंध, नामस्मरण महिमा, सद्गुरु महिमा, वर्णाश्रम धर्म, भक्ती इत्यादी विषयाचं विवेचन इथं पाहायला मिळतं. त्याचबरोबर मराठी भाषेचा जो अभिमान आहे तोही नाथांचा प्रकट होताना दिसतो. भक्तीबद्दल ते म्हणतात की भक्ती ते मूळ, ज्ञान ते फळ, वैराग्य केवळ तेथीची फुलं, असं भक्तीचे महात्म्य सांगताना दिसतात. मराठी भाषेचा अभिमान व्यक्त करताना म्हणतात संस्कृत वंद्य आणि प्राकृत निंद्य हे बोल अशुद्ध आहेत, असा पवित्र ते घेताना दिसतात. ग्रंथ देश भाषा व्युत्पत्ती म्हणून नृपेक्षावा पंडिती, अर्थ पहावा यथार्थी, परमात्मस्थिती निजनिष्ठा, असं ते पंडितांना इशारा देतात. म्हणजे संस्कृतलाच केवळ
महत्त्व न देता ज्या प्राकृत भाषा आहेत त्याही किती सुंदर आहेत हेही ते पटवून देताना दिसत आहेत. तर भागवता हा जो एकनाथी भागवत ग्रंथ आहे हा जे संप्रदायातले भोळी आणि अज्ञ लोक आहेत त्यांना जे तत्वज्ञान आहे ते सांगण्यासाठी हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. त्यामुळं इथे जे निवेदन आहे ते कथात्मकतेनं आल्यामुळं रसाळ झालेलं आहे. आणि जनार्दन स्वामींचा आशीर्वाद तर आहेच आहे. तर असं जे तत्कालीन आपण व्यवस्था म्हणू त्यामध्ये असणारे सगळ्या बाबी चा विचार करून ना तिथं संसारिकाला किंवा प्रापंचिकाला परमार्थ मार्गाचं मर्म सांगताना दिसतात आणि त्याचाही विचार ते करत आहेत. भागवतात जातीभेदाला स्थान नाही. म्हणजे भागवत धर्माचं जे आचार धर्म आहे तत्वज्ञान आहे ते सगळं एकनाथी भागवतामध्ये आलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वरीनंतर एकनाथी भागवताला वारकरी संप्रदायामध्ये फार महत्त्व आपल्याला मिळालेलं दिसतं. तर असे हे 2 ग्रंथ मित्रांनो आपल्या अभ्यासासाठी आपण आत्ताच्या व्याख्यानात त्याचा विचार केला. पुढच्या भागामध्ये आणखी एकनाथांची जी ग्रंथसंपदा आहे त्याविषयी चर्चा करू. तोपर्यंत धन्यवाद.